नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जागृती फाउंडेशनची महिलांसाठी आणखी एक अनोखी भरारी। कारागृहातील बंद्यांना शिक्षा संपवून बाहेर पडल्यानंतर स्वतःचा उदरनिर्वाह किंवा समाजात चाकोरीत पुन्हा उभे राहण्यासाठी खूप संकटांना सामोरे जावे लागते। अशी परिस्थिती येऊ नये म्हणून एखादी कला किंवा व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावे यासाठी वेगवेगळ्या कला वर्गाचे प्रयोजन आखण्याची एक नवीन संकल्पना कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक श्रीयुत प्रशांत बोरुडे यांनी मांडली। त्यांच्या या अतिशय मोलाच्या संकल्पनेला जिल्हा उद्योग केंद्र रायगडचे महाव्यवस्थापक श्रीयुत हरळय्या साहेब, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र रायगडचे प्रकल्प अधिकारी श्रीयुत आनंद विद्याधर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने बंदीजनांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करून स्वावलंबी बनण्याचा जणू विडाच उचलला आहे। या वेगळ्या संकल्पनेच्या पहिल्या वर्गाचा शुभारंभ रायगडचे जिल्हाधिकारी श्रीयुत किशन जावळे साहेब यांच्या हस्ते हिरकोट रायगड कारागृह येथे करण्यात आला। त्यांच्या या आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून जागृती फाउंडेशनला पर्स मेकिंग आणि शिवणकाम प्रशिक्षण वर्ग चालवण्याची संधी मिळाली आहे। महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत हे वर्ग चालवले जातील। जागृती फाउंडेशनने आतापर्यंत जवळजवळ 4500 महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देऊन महिलांना स्वावलंबी करण्याचे काम केले आहे। आम्हाला मिळालेल्या या संधीचा आम्ही नक्कीच मान ठेवून सर्व महिलांना उत्तम असे कौशल्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि त्यांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठसुद्धा उपलब्ध करून देऊ असे वचन संस्थेच्या सर्वेसर्वा सौरत्नप्रभा बेल्हेकर यांनी महिलांना दिले। त्यामुळे या महिलांना भविष्यात इतर कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही। आमच्या संस्थेला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या सर्व अधिकाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, अलिबाग।